नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की लग्न एकाशी आणि संसार दुसऱ्याशी या विधानानं आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवनवीन घडामोडी दररोज घडत आहेत. राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे एकत्रित येण्याच्या संदर्भात चर्चा होत असताना किंवा विलिनीकरण होण्याच्या संदर्भात चर्चा घडत असताना या विलिनीकरणाला कोणीतरी खीळ घालतंय, कोणाला तरी राष्ट्रवादीचं विलिनीकरण नकोय ही चर्चा महाराष्ट्रात होते. हे नेमके नेते कोण आहेत की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण नकोय? तर ही सगळी घडामोड अजित पवार राष्ट्रवादी गटाचे काही मातब्बर नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, हे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला विरोध करतायत आणि त्यांचा त्याच्यामध्ये स्वार्थ साधून घेतायत. ही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एवढंच काय, जे गाव स्तरावरती काम करतात त्या दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं मत आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं आता एकत्र येण्याची गरज आहे. कारण अजित पवार ज्यावेळेस जिवंत होते, हयात होते, त्यावेळेस त्यांची पकड आणि त्यांचं प्राबल्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्र आणि देशामध्ये सुद्धा होतं किंवा त्यांची पकडही त्या पद्धतीची होती. परंतु अजितदादा आता विमान अपघातात त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मजबूत असा नेता राहिलेला नाही आणि त्यामुळे मजबूत नेता नसेल तर भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांना गाव पातळीवरती होणाऱ्या निवडणुकीमध्ये संधी देणार नाही ही भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळं अजित पवार यांनी जर मनामध्ये ठरवलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं, त्यामध्ये अजितदादा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार होते तर खासदार अमोल कोल्हे हे प्रदेश अध्यक्ष होणार होते. ही चर्चा आता बाहेर आलेली आहे. त्याचे पुरावे सुद्धा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे नेते हे त्या ठिकाणी तयार आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता शरदचंद्र पवार यांच्याही गटाकडून सांगितलं जात आहे की विलिनीकरणाचा मुद्दा आता या ठिकाणी आमच्यासाठी संपलेला आहे, त्यासाठी नो कॉमेंट्स. एक वाक्य पण आता पुन्हा एकदा सर्वांसमोर आले आणि ते म्हणजे असं आहे की लग्न एकाशी आणि संसार दुसऱ्याशी असं का करता, असा बोचरा सवाल शरदचंद्र पवार यांच्या गटाच्या नेत्यानं विचारलाय आणि तो अजित पवार गटातील मातब्बर नेत्यांच्या विषयी विचारलाय. आणि त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ झालेली आहे. हे कोण नेमकं कोणाबद्दल बोललंय हेही महत्वाचं आहे. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जे की विकास लवांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे नेते आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, वरिष्ठ नेते आणि मंत्री असलेले छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या चौघांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहून भारतीय जनता पार्टीच्या फायद्याचं त्या ठिकाणी विचार करतायत, फायद्याचं त्या ठिकाणी काम करतायत आणि त्याच पद्धतीनं ते भारतीय जनता पार्टीची मनधरणी करण्यामध्ये व्यस्त आहेत असं त्यांनी थेट आरोप केलेला आहे. एवढंच नाही तर हे चौघ सुद्धा ईडी ग्रस्त आहेत. यांच्या वेगवेगळ्या चौकशा सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळं हे विलिनीकरणाच्या विषयी बोलण्याऐवजी विलिनीकरण होऊ नये यासाठी प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचं आणि भारतीय जनता पार्टीची मनधरणी करायची असं करण्यापेक्षा मग प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील, या चौघांनीही राष्ट्रवादी सोडून थेट आता भारतीय जनता पार्टीमध्ये जावं आणि त्या ठिकाणी गुजरातमधून जी वॉशिंग मशीन आलेली आहे त्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन स्वतःची प्रतिमा स्वच्छ आणि क्लीन करावी असाही सल्ला विकास लवांडे यांनी दिलेला आहे. त्याही पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलंय की जर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तर तुम्ही क्लीन शीट तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुम्हाला शांत झोप येईल आणि तुमचा संसार सुद्धा चांगला होईल. त्यामुळं इथं राष्ट्रवादीत राहून भाजपचा फायद्याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही थेट भारतीय जनता पार्टीमध्ये जा किंवा एकाशी लग्न आणि दुसऱ्याशी संसार ही वृत्ती काही योग्य नाही असंही विकास लवांडे म्हणालेले. विकास लवांडे या चारही नेत्यांबद्दल जे बोलले या चौघांचाही महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठा गेम होतोय हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुका आता या 3 वर्षामध्ये मोठ्या निवडणुका नाहीयेत, काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका राहिलेल्या आहेत. त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांची आणि पक्षाची बांधणी करण्याच्या संदर्भात हे वाक्य महत्वाचं आहे. पण ज्या भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत, लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत, त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मजबूतपणे उभा राहिली पाहिजे. आणि याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटामध्ये जर भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीचे कोणी नेते असतील तर त्यांनी पक्षात न राहता थेटपणे भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं पाहिजे असा सूचक इशारा सुद्धा आणि बोचरी टीका सुद्धा या विकास लवांडे यांनी केलेली. ते काय म्हणाले पहा. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या पक्षाचे जे प्रमुख नेते स्वतःला म्हणवतात ते प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुनील तटकरे,
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे या चारही नेत्यांनी अजितदादांच्या पक्षात राहून भाजपाचं काम करण्यापेक्षा ईडीग्रस्त आपण असल्यामुळे, चौकशीच्या वेगवेगळ्या फेऱ्यामध्ये आपण अडकलेला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीची आपण मनधरणी करत आहात. आपण लग्न एकाशी संसार एकाशी असं करण्यापेक्षा, अजितदादांच्या पक्षात राहून भाजपाचा संसार करण्यापेक्षा आपण थेट भाजपमध्ये जावं असं माझं तुम्हाला विनम्र आवाहन आहे. कारण भाजपमध्ये गेल्यामुळे थेट तुम्हाला संसारही चांगला करता येईल आणि उघडपणे तुम्हाला त्यांच्या भूमिका मांडता येतील. शिवाय तुम्ही ज्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये, कारवाईच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहात त्याची सुटका बीजेपीच्या गुजरात वॉशिंग मशीन मधून तुमची क्लिअरिटी मिळेल, तुम्हाला क्लीन चिट मिळेल आणि तुम्ही स्वस्तपणे उर्वरित आयुष्य काढू शकता, आनंदाने जीवन जगू शकता. तुम्हाला कुठलीही टेन्शन राहणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तात्काळ भाजपात जावं, काहीही नुकसान होणार नाही महाराष्ट्राचं. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची फसवणूक करू नये, दिशाभूल करू नये. मित्रांनो, आपण पाहिलं की विकास लवांडे यांनी थेटपणे आता कुठलाही भेदभाव न करता, कुठलाही मुलाहिजा न ठेवता प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या चौघांनी थेट भाजपमध्ये जावं आणि भाजपवासी व्हावं अशाच पद्धतीचा सल्ला, इशारा आणि आवाहन सुद्धा केलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण व्हावं ही अजितदादा यांची इच्छा होती, अजित पवारांची इच्छा होती आणि शरदचंद्र पवार यांच्याकडून सुद्धा तसा सिग्नल मिळाला होता. याबाबत खासदार अमोल कोल्हे असतील, जयंत पाटील असतील, आमदार रोहित पवार असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये थेटपणे सांगितलं होतं. यासाठी जवळपास 14 बैठका झाल्या होत्या. 11 बैठकांना शरदचंद्र पवार यांचे पदाधिकारी आणि अजितदादा पवार हे उपस्थित होते. उर्वरित 3 बैठकांना अजित पवार गटाचे सुद्धा काही नेते उपस्थित होते. हा दावा अमोल कोल्हे यांनी थेटपणे केलेला आहे, रोहित पवार यांनी सुद्धा केलेला आहे. परंतु असं सगळं घडलं असताना सुद्धा अजित पवार गटाचे हे 4 नेते, असं काही घडलंच नव्हतं, अशी विलिनीकरणाची चर्चा झालीच नव्हती. आणि जर असं घडलं असेल तर मग यांनी प्रदेशाध्यक्षही ठरवलं असेल, राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा ठरवला असेल, अशी उपरोधिक टीका छगनराव भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. याही पुढे जाऊन सुनील तटकरे तर थेटपणे म्हणाले की शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवार काँग्रेसची विलिनीकरण व्हावं. जर असं ठरलं असेल तर मग आम्ही तर एनडीए सोबत आहोत, मग शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत विलिनीकरण होऊन एनडीए मध्ये सहभागी होणार होती का, हा खुलासा त्यांनी करावा असंही सांगितलं. आणि यापुढे जर त्यांचा आमच्याकडे प्रस्ताव आला तर त्याबाबत आम्ही सकारात्मक विचार करू, असं सुनील तटकरे या ठिकाणी बोललेले. म्हणजे एकंदरीत काय तर या 4ही नेत्यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला विरोध आहे आणि या विरोधामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा या चौघांविषयी संतापाची लाट निर्माण होते. त्यांचं असं मत आहे की हे 4ही नेते स्वतःच्या स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टी सोबत राहण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे ईडीची कारवाई होणार नाही, ज्या चौकशा लागल्या त्याही बंद होतील, सत्तेमध्ये स्थानही मिळेल आणि यापैकी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना दिल्लीच्या भारतीय जनता पार्टीच्या जवळीकता आहे आणि तिथंच जवळ राहायचंय. तर छगनराव भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला आपल्या जवळ ठेवायचंय किंवा त्यांच्या दोघांच्या सोबत राहून आपलं राजकारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायचंय. हा जो काही संदेश आहे हा राज्यातल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलाय आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया या चौघांच्या विरोधात येत आहेत. आणि अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जी काही प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे ती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची ठरते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या 4ही नेत्यांनी राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये जायला पाहिजे का? दुसरा प्रश्न आहे की येणाऱ्या काही कालावधीमध्ये हे 4ही नेते भारतीय जनता पार्टीमध्ये जातील का? तुमचं उत्तर यासाठी महत्वाचं आहे, कारण विकास लवांडे यांनी दिलेली जी काही प्रतिक्रिया आहे, दिलेलं आव्हान, दिलेला सल्ला आहे, हा तुम्हाला योग्य वाटतो का? याचं उत्तर तुम्ही तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डीएस न्यूजला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.